11 वर्षात भाजपला पहिलाच धक्का। 8 मंत्र्यांनी दिले धडाधड राजीनामे। मेघालयात मंत्र्यांचे धडाधड राजीनामे। मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच मोठ्या हालचाली। भाजपला मास्टर स्ट्रोक महागात पडणार। एनपीपी, यूडीपी, एचएसपीडीपी आणि बीजेपीच्या पक्षांच्या मंत्र्यांचे राजीनामे। 8 मंत्र्यांनी राजीनामे का दिले? कारण सांगतात, जुना शब्द पूर्ण करायचा। नेमकं घडलंय का? जिथे महायुती असेल, जिथे भाजपा सत्तेत असेल, तिथे काहीही घडू शकतं, याचाच प्रत्यय आता येताना दिसतोय। राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, याचीच प्रचिती आता आली आहे। एकाच वेळी तब्बल 8 मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले असल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान हे का घडलं, कुठे घडलं हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। राजकारणात घडलेले गणित उलगडणं कठीणच, आणि त्यातल्या त्यात भाजप सत्तेत असेल त्या ठिकाणी कुठले गणित कसे बसतात आणि त्याची बेरीज वजाबाकी कशी होती हे सांगणं सुद्धा तितकंच कठीण आहे। सध्या मात्र मेघालयात असाच काहीसा प्रकार समोर आलाय। गेल्या 11 वर्षांमध्ये मेघालयमध्ये जे घडलं नाही ते आता पाहायला मिळत आहे। इथे मंत्री धडाधड राजीनामे देत आहेत। या राजीनाम्यांचं नेमकं काय कारण आहे असं आता विचारलं जातंय। मेघालयामध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे। इथे भाजपा सत्तेत सहभागी असलेल्या युतीमधील 12 पैकी 8 मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत। राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये एनपीपी, यूडीपी, एचएसपीडीपी आणि बीजेपीच्या पक्षाच्या मंत्र्यांचा समावेश आहे। यात एनपीपीचे अंपारिन लिंगदोह, कॉमेयोंग यंबोन आणि रक्कम ए संगमा यांचा, तसेच यूडीपी पक्षाचे अबू ताहिर मंडल, यूडीपीचे पॉल लिंगदोह आणि किरमेन शायला, तसेच एचएसपीडीपीचे पक्षाचे शक्लियार वारजरी आणि भाजपाचे केएलएल हेक यांचा समावेश आहे। मेघालयात मंत्रिमंडळ विस्तार होत असल्याने या मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत। मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे सरकार आहे। या सरकारचे नेतृत्व कोनराड संगमा यांच्याकडे आहे। संगमा यांच्या सरकारमध्ये अन्य पक्षांचाही समावेश असून या सर्व पक्षांच्या युतीला मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स असं म्हटलं जातं। 2023 सालची निवडणूक झाल्यानंतर ही युती तयार झाली होती। एकूण 60 जागांसाठी 2023 सालची ही निवडणूक पार पडली होती। संगमा यांच्या सरकारमध्ये एकूण 12 मंत्री होते। यातील आता 8 मंत्र्यांनी आपले राजीनामे दिलेत। अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे मेघालयच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। यामुळे या विस्ताराअंतर्गत काही नेत्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे। युतीतील सर्वच पक्षांना प्रतिनिधित्व मिळावे आणि युती अबाधित राहावी यासाठी हा मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे आता ज्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेत त्यांचे खाते नव्या नेत्याला दिले जाणार आहेत। मात्र ज्या 12 पैकी 8 मंत्र्यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलंय, त्यांनी जर भविष्यात बंडखोरी केली तर मेघालयातील सरकारच अडचणीत येऊ शकतं, आणि त्यामुळे समसमान कायदा किंवा समसमान सत्ता उपभोगण्यासाठी एनडीए भाजपाने जो काही तिथे फॉर्म्युला आखलेला आहे आणि मित्रपक्षांनी ज्या त्या फॉर्म्युल्याला साथ दिली आहे, याचे परिणाम येत्या काळात मेघालयमध्ये दिसू शकतात। याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र।